नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कालभैरव मंदिर खारेपाटण। चला तर बघूया। मुंबई गोवा महामार्गावरती सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण गाव आहे। खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे। कोकण रेल्वेने गेल्यास राजापूर व नांदगाव या स्टेशनांपासून अंदाजे 25 किलोमीटरवरती खारेपाटण आहे। मुंबई गोवा महामार्गावरून खारेपाटण गावात जाणाऱ्या रस्त्याने सरळ गेल्यावरती प्रथम एसटी स्टँड व पुढे बाजारपेठ लागते। बाजारपेठेतून पुढे गेल्यावरती कालभैरव मंदिरकडे तुम्ही जाऊ शकता। श्री कालभैरव मंदिर हे 72 खेड्यांचे जागृत देवस्थान खारेपाटणमध्ये आहे। खारेपाटण एसटी डिपो पासून हे कालभैरव मंदिर 500 मीटरच्या अंतरावर आहे। पूर्वी हे असे एकदम साधे मंदिर होते। हे मंदिराचे जीर्णोद्धार सुरू असतानाचे छायाचित्र आहे। हे मंदिराचे जीर्णोद्धार 2014 साली झाले। ह्या मंदिराच्या सजावटीमध्ये दक्षिण भारतीय शैली दिसत आहे। हे कालभैरव खारेपाटण मंदिर दक्षिणमुखी आहे। मंदिरात 3 गाभारे आहेत। मधला गाभारा कालभैरवचा आहे। उजवीकडचा गाभारा जोगेश्वरी देवीचा आहे। डाव्या गाभाऱ्यात शंकराची पिंडी आहे आणि गणपतीची मूर्ती आहे। सर्व मूर्त्या दक्षिणकडे तोंड करून आहेत, पण गणपतीची मूर्ती पूर्वेला तोंड करून आहे। गाभाऱ्याच्या समोर चौथऱ्यावर गटारी अमावास्येला इथे मांसाहारी प्रसाद दिला जातो। सगळे अष्टभैरव आहेत। श्री भीषण भैरव, असीतान भैरव, सिंहाळ भैरव,
भैरव चंड भैरव उन्मत्त भैरव श्रावण महिन्यात इथे महाप्रसाद असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला पण इथे उत्सव असतो. अष्टमीला जन्मोत्सव साजरा केला जातो. इथे कालभैरवाची जत्रा होते. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे कालभैरवचं खारेपाटणचं मंदिर? तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.